नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूयाच्या काही विशेष घडामोडी. विकासकाला खंडणीची धमकी. शिवसेना शिंदे गटाचे युवासेना उपशहर प्रमुख माजी नगरसेवकाचा मुलगा वैभव पाटील यांच्यासह एकूण 7 जणांविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल. हा एरिया आमचा आहे, माल आमच्याकडून घ्यावा लागेल, अन्यथा प्रत्येक गाडीमागे 3000 रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप. अशी घटना घडली असेल तर खरोखरच गंभीर आहे. सत्तेचा गैरवापर आणि गुंडगिरी ही समाजातील चांगले वातावरण दूषित करणारी आहे. या प्रकरणी विकासक मंगेश गायकर व वैभव पाटील यांनी परस्पर विरोधी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे पोलीस योग्य तपास शहानिशा करून सत्यता पडताळून योग्य ती कारवाई करतात का हे पाहावं लागेल. या प्रकरणी विकासक मंगेश गायकर यांनी प्रतिक्रिया देत सांगितले, आंबिवली स्टेशन जवळ वडवली गावातील भागात मंगेशी युनिव्हर्स नावाने माझे एक काम चालू आहे. हे तेथील स्थानिक गुंड आहेत. वैभव दुर्योधन पाटील असे एकूण 7 नावे मी पोलिसांना दिलेले आहे. हे लोक तिथे स्थानिक गुन्हेगार आहेत. खंडणीची मागणी करत त्यांनी माझं काम बंद केलेलं आहे. मारामारीच्या धमक्या दिल्या आहेत. सेल्स स्टाफ आणि सगळ्यांना बाहेर काढून लोकांना नाक त्रास दिला आहे आणि ही त्यांची 3री वेळ आहे. यापूर्वी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केले, पण आता त्यांनी साईटवर येऊन काम बंद केले, मारझोड करण्याचा प्रयत्न केला. याचा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात उपलब्ध आहे. त्यांच्या नावाने मी खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही स्थानिक आहोत, मग आमचं काय अशीच त्यांची नेहमी भाषा असते. त्यांच्या व्यतिरिक्त मटेरियलच्या गाड्या आल्या की त्यांना थांबवणे, चावी काढून घेणे अशा प्रकारच्या गोष्टी ते करतात. तेथे आम्हाला रोज जायचं. या लोकांची दादागिरी सहन करत बसलो तर पुढे आमचा व्यवसाय कसा चालेल. आम्हाला लोकांची कमिटमेंट आहे, रेया कायदा आहे, वेळेचे बंधन आहेत, वेळेत काम द्यायला हवे, ग्राहकांना संतुष्ट करायचे आहे, कामाची क्वालिटी देखील द्यायची आहे. हे बोलतात आमचे लोक असतील, आमचे सप्लाय असेल, असं चालत नाही. ज्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे ते वैभव दुर्योधन पाटील यांनी प्रकरणी प्रतिक्रिया देत उलट आरोप केला आहे. मी वैभव दुर्योधन पाटील, राहणार वडवली गावात व्यवसाय करतो. मंगेश युनिव्हर्सल वडवली गावात चालू आहे. गावातील स्थानिक मुलांना आम्हाला कामधंदा मिळावा यासाठी माझ्या त्यांच्यासोबत 2 बैठका झाल्या. तुम्हाला काम देतो बोलून, परंतु त्यानंतर त्यांच्याकडून तसे काही झाले नाही. आम्हाला गुन्हा दाखल केल्याची काही माहिती नव्हती. 10 ते 15 दिवसापूर्वी हा प्रकार झाला होता. 20 दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला आहे हे आम्हाला आज पोलीस आल्यानंतर माहीत पडले. 3ऱ्या मीटिंगसाठी आम्ही गेलो होतो. तिथे CCTV कॅमेरा आहेत, त्यांनी चेक करावे आणि आम्ही हप्ते मागतोय की काय हे पाहावे. यामध्ये चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहे. आमच्या विरोधी लोकांनी त्यांना हाताशी धरून चुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस गुन्ह्यांची योग्य पडताळणी करून काय कारवाई करतात हे येत्या काळात पाहावे लागेल. उद्देश, आम्ही स्थानिक आहोत, मग आमचं काय अशीच भाषा असते. त्याच्या व्यतिरिक्त गाडी मटेरियलच्या गाड्या आल्या त्यांना थांबवणं, चावी काढून घेणं अशा प्रकारच्या गोष्टी करतात आणि तिथे आम्हाला रोज जायचं आहे. ह्या सगळ्या लोकांची जर दादागिरी सहन करत बसलो तर पुढे आमचा व्यवसाय कसा चालेल. आम्हाला लोकांची कमिटमेंट आहे, रेरा कायदा आहे, वेळेची बंधनं आहेत, वेळेत काम द्यायला हवं, अशी सगळ्या गोष्टी आहेत. ग्राहकांना संतुष्ट करायचं आहे, कामाची क्वालिटी पण पाहिजे. मग हे लोक म्हणतात आमचेच लोक येतील, आमचेच सप्लाय असतील, आमचेच कामगार असतील, तर असं चालत नाही. तिथे टेक्निकल म्हणजे स्किल आणि अनस्किल लोक तिथे काम करतात. सगळेच लोक तिथे स्थानिक काम करू शकत नाही, ही आमची अडचण आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ह्या एक्स्टॉरेशनच्या बाबतीत अगेन्स्ट आम्ही आहोत. आम्ही त्यांना काही कुठला दमदाटी केली म्हणून आम्ही त्यांना काही पैसे देणार तर आता ते आम्हाला शक्यच नाही. ह्यापूर्वी त्यांनी 2दा ट्राय केला, ही 3रा ट्राय होता, म्हणून ही गुन्हा दाखल केलेला आहे. आंबिवली स्टेशनजवळ वडवली गावाच्या भागात माझं एक काम चालू आहे मंगेशी युनिव्हर्स नावाने. तिथेशी काही स्थानिक गुंड आहेत, वैभव दुर्योधन पाटील, आणखीन वैभव तेजस, सुनील पाटील, उध्रुव आणि अजून अशी 7 जणं. त्यांची नावं मी पोलीस स्टेशनला आणि ती सगळी दिली आहेत. ह्या लोकांचं तिथे स्थानिक ते गुन्हेगार आहेत आणि त्यांना काही धमक्या, काही एक्स्टॉरेशन म्हणूनच की काही मागण्यासाठी, तर त्याच्यासाठी त्यांनी माझं काम बी बंद केलं. तिथे मारामारीची धमक्या दिल्या. माझा सेल्स स्टाफ आणि या सगळ्यांना बाहेर काढून लोकांना नाहक त्रास दिला आणि ही त्यांची 3री वेळ आहे.
यापूर्वी मी समजावून सांगून प्रयत्न केले, परंतु आता त्यांनी साईटवर येऊन प्रत्यक्षात सगळं काम बंद केलं आणि तिथेशी मारझोड करायचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळ्या ह्याचं CCTV कॅमेऱ्यात त्याचं शूटिंग उपलब्ध आहे आणि त्या नावाने मी त्यांच्या नावाने त्या गुन्हा दाखल खडकपाडा पोलीस स्टेशन. काय सांगाल, तुमच्यावरती आरोप लागलेला आहे? मी वैभव दुर्योधन पाटील, मी राहणार वडवली. मी व्यवसाय करतो वडवली गावात. मंगेशी युनिव्हर्स वडवली गावात चालू आहे. याकरिता मी त्यांच्यासोबत 2 वेळा बैठका झाल्या. मला व्यवसाय कामधंदा मिळावा, गावातल्या स्थानिक मुलांना कामधंदा मिळावा याच्याकरिता त्यांच्यासोबत 2 बैठका झाल्या माझ्या. तुम्हाला व्यवसाय कामधंदा देतो बोलले आणि त्याच्यानंतर काय देण्याचा प्रयत्न काय झाला नाही. मग आता त्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला याची हो, माहिती? नाही आम्हाला काहीच माहिती नव्हतं. त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. 10-15 दिवसा अगोदर हा प्रकार झाला होता, पण याच्यानंतर आता 20 दिवसानंतर गुन्हा दाखल झालाय हे आम्हाला आज माहिती पडलं. पोलीस स्टेशनवरून पोलीस आले तेव्हा माहिती पडलं. आम्हाला काहीच माहिती नव्हतं याचं. नेमकं काय प्रकार होता? काय नाही, याच्या आधी अगोदर आम्ही 2 वेळा बैठका झाल्या होत्या आमच्या. ही 3री मीटिंगसाठी आम्ही त्या बसण्यासाठी गेलो होतो. तर त्यांनी माहिती नाही, CCTV फुटेज आहे तिथे, त्यांनी चेक करावं तिथे काय दिसतंय का, आम्ही हप्ते मागतोय का काय मागतोय त्यांनी चेक करावं. काहीच नाही. हा चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. महानगरपालिका आता निवडणुका येत आहेत 1-1.5 महिन्यावर. हा आमच्या अपोजिटवाले त्यांना मिळून चुकीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.